तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल, तो विठ्ठल, बहुत सुकृताची बोला, सुकृता म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल, तो तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, सर्व सुखाचे आगर बाप रखवा देवेवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, ए सर्व सुखाचे आगर ए
हरि हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण धन्य मी मानिन आपुले संचित धन्य मी मानिन आपुले संचित राहिले ते प्रीत तुझे नाम धन्य मी मानिन आपुले संचित धन्य मी मानिन आपुले संचित राहिले ते प्रीत तुझे नाम धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे आबाई काला ब्रह्मरस करू भोजन पंगती ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ हा धन्य झालो आता याची संदेह धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे आबाई काळा हाती तुका म्हणे पोट झालेची न दाई तुका म्हणे पोट झालेची न दाये कादलेचे खाय आवडीने तुका म्हणे पोट झालेची न दाये तुका म्हणे पोट झालेची न दाये कादलेचे खाय आवडीने धन्य झालो आता याची संदेह नाही धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे आबाई काळा हाती सोबार कुमाई
प्राणदेव धन्य मी मानेन आपुले संचित, धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याची संधी नाही, न पडे या बाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता याची संधी नाही, न पडे या बाही काळा हाती. तुका म्हणे पोट झाले जिनधाय, खादलेचे खाय आवडीनी. धन्य झालो आता याची संधी नाही, न पडे या बाई काळा ते. विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. यदक्षरमणाख्यम आनंदम जमव्यम, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा,
धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांची चरणी शरणेका जनार्दनी निवृत्ती निवृत्ती म्हणता पापनुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती म्हणता जन्म सार्थक तत्वता निवृत्ती नामाचा निजचंद एका जनार्दनी आनंद. लक्षात ठेवा, श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणवंदावरती मस्तक ठेवून, या संतांच्या चरणवंदावर मस्तक ठेवून, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संत संगतीत श्री संत प्रल्हाद महाराज बडवे यांचा प्रतिवार्षिक चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह समस्त बडवे समाज सर्वांच्या सहकार्याने हा अखंड नाम सप्ताह आणि महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्यक्ष पंढरीनाथाच्या सान्निध्यामध्ये आपण सर्व बालगोपाळ वारकऱ्यांच्या आणि आमचे चौरे गुरुजी महाराजांच्या समोर आज आहे. आशुतोष महाराज आहेत पाटील आणि शंकर महाराज बडवे, एकनाथ दिवाणजी, ही सर्व मंडळी निष्ठावंत असणारे उपासक या सर्वांच्या प्रेमाने हे माझ्या वाट्याला, नाही तर माझा नंबर कसा लागला हेच कळत नाही. आता आम्ही नंबरात बसत नाही कारण 6 महिने पंढरपुरातच नसतो, परंतु या प्रेमाने प्रत्येक घराण्याशी असणारे, बडवे घराण्याचे असणारे ऋणानुबंध, प्रेमसंबंध आणि त्यातून या प्रेमाच्या गोष्टी आहेत, या सेवा घडतात. तसं बेलापूरकर फडावरती शंकर महाराजांनी बरेच वर्ष या ठिकाणी कीर्तन सेवा करतात, आजही करत आलेत. आणि ही सेवेचं आपण देवसेवा, संत सेवा आणि आईवडिलांच्या सेवेचं ऋण काही फेडू शकत नाही, परंतु प्रयत्न करायला काही हरकत नाही. संत सेवेनी त्यांच्या चरणाशी लीन राहून त्यांच्या चरणावरती एकरूप व्हायचं, अशा न्यायाने सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाची पार्श्वभूमिका अशी आहे, माझं संचित मी धन्य मानतो की पंढरीनाथ परमात्म्याच्या सान्निध्यामध्ये सेवा करण्याचं भाग्य मिळालं. तुकोबाराय म्हणतात, माझं संचित मी धन्य मानतो कारण प्रत्यक्ष पंढरीनाथ मला घेण्यासाठी आला, कारण माझी प्रीत, माझं प्रेम परमात्म्याच्या नामाशी जोडलं गेलं, त्यामुळे मी खऱ्या अर्थाने धन्य झालो. आता कुठल्याही प्रकारच्या माझ्या मनामध्ये संशय राहिला नाही. प्रत्यक्ष परमात्मा घेण्यासाठी आल्यानंतर काय मनामध्ये संशय राहतो. अशा या ज्यांनी नाम दिलं ते संत, ते श्री संत प्रल्हाद महाराज बडवे, कारण ज्ञानोबाराय तुकोबाराय हे संत मंडळी, या संतांच्या संगतीमध्ये माझा वास झाला. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज या वैष्णवांच्या सहवास मला प्राप्त झाला. त्यांच्या संगतीत राहिलो, ते काय सांगतात ते ऐकलं, श्रवण केलं. आणि तुकोबाराय म्हणतात की त्यांच्या संगतीत बसलो, त्यांच्या पंगतीत बसलो. ज्ञानामृताची पंगत म्हणजे ज्ञान श्रवण केलं. ते करत असताना जीवाची अशी अवस्था झाली की इथून उठूच नाही, पोट भरलं तरी उठू वाटत नव्हतं, अशी माझ्या जीवाची अवस्था झाली. हे केवळ संत संगतीचं सुख आहे. विठाला विठाला. धन्य मी मानीना आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामे.
तुकोबाराय म्हणतात माझं संचित धन्य आहे. संचित म्हणजे प्रारब्ध, जे दिसत नाही पण महाराज भोगावं लागतं. लोकांना दिसत नाही आणि सगळ्यालाच दिसलं असतं तर लोक जिकडं सुख असतं तिकडं पळाले असते. पण दिसत नाही पण भोगावं लागतं, याला म्हणायचं प्रारब्ध, याला म्हणायचं भोग. भोगतो नगडे संचिता वाचून. ज्या गोष्टी आपल्या प्रारब्धात नसताना आहेत नाही ते आपल्याला कळत नाही, पण तसं भोगावं लागतंय. तुकोबारायांनी थोडी पार्श्वभूमिका त्या बाबतीत सांगितली. विश्वंभर बाबापासून चालत असलेली पंढरीची वारी, पंढरीची वारी आहे माझी घरी अनिक न करी तीर्थ. या अनुषंगाने पंढरीची वारी आहे. ही वारी करत असताना या कुळामध्ये 8व्या पिढीला या ठिकाणी तुकोबारायचा या जन्म झाला. तुकोबाराय जन्माला आले. माझ्या वडिलाची मिरासी गादा या उक्तीप्रमाणे पंढरीची वारी करू लागले. ते करत असताना विवाह झाला. विवाह झाला महाराज. संसाराच्या संगतीमध्ये तुकोबारायांनी आपलं जीवन परमार्थाच्या भक्तीमध्ये संप्रदायामध्ये या ठिकाणी एकरूप होऊन त्या ठिकाणी भगवंताची उपासना, निष्ठा, नाम चिंतन, रात्रंदिवस भजन. काय पोरा लागली चट आणि धरली वाट देवळाची. याने आहे ने तुकोबाराय सतत विणा घेऊन भजनाला जायचे. काळ आला वाईट, दुष्काळ आला. दुष्काळाटिले द्रव्य गेला मान. स्त्री एकी अन्न अन्न करता मेली. अशा या पत्नी गेली. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळे पिढा गेली. बाईल मेले मुक्त झाली. देवे माया सोडवी. विठो तुझे माझे राज्य नाही अनिकाचे काज. पुढे तुकोबाराय पिटू भक्तीचा डांगोरा. रात्रंदिवस भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती जायचं, भजन करायचं, नामस्मरण करायचं. आणि महाराज अशा परिस्थितीमध्ये सर्व काही आणि परमार्थाचं चिंतन चालू होतं. त्यामध्ये दृष्टांत झाला बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी चैतन्य स्वामी सद्गुरूच्या मुखातून मंत्र दिला रामकृष्ण हरी. या मंत्राचा जप झाला महाराज. अनुष्ठान केलं. सद्गुरूची प्राप्ती झाली, देव प्राप्ती झाली. देव 1000 वेळा तुकाराम महाराजांना देण्यासाठी आले. संकट आलं तरी तुकाराम महाराजांना देण्यासाठी भगवान परमात्मा स्वतःला धावला. परमात्मा येत असताना फक्त अंतःकरणातला भाव पाहतो. उंच नींच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त दासी पुत्र कन्या विदुराच्या रक्षी दैत्यागरे रक्षी प्रल्हाद. शर्म विनुरागे रोहिदासा कबीराच्या मागे सजन कसाया विकू लागे. माळ्या सावत्यास भगवान परमात्मा या संतांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करू लागला. अशा तुकोबाराय भक्तीचा पिटोरा डांगोरा पिटून महाराजांनी भक्तीचा कळस साध्य केला. तुका झाला असे कळस. आणि एवढंच नाही की या भक्तीच्या पोटी परमात्मा स्वतः आले, स्वतः धावले. लक्षात ठेवा, तुकोबारायांच्या वया पाण्यामध्ये बुडवल्या. 14 दिवस महाराजांनी त्या ठिकाणी अनुष्ठान केलं. पण गंगामाईने पुन्हा पोह्या त्यांच्या परत दिल्या. हे अभंग जिवंत आहेत महाराज. आजही वारकरी संप्रदायाचं तत्व हे अभंग स्वरूपात आहे. या अभंग परंपरेमध्ये आहे. आणि अशा स्वरूपाची तुकोबारायांनी धर्मजागृती केली. राष्ट्रप्रेम शिवाजी महाराजांना शिकवलं तुकोबाराय. धर्माचे धडे दिले.
भक्ती संप्रदायाचं तत्व वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायांनी एकनिष्ठेने पचवलं. म्हणजे थोडक्यात तुकोबारायांचं थोडकं चरित्र आहे. आणि मग परमात्मा नेण्यासाठी शेवट आला. नाभी नाभी म्हणे त्वरे, भगवान परमात्मा गरुड येतो फडतक्वारे. नाभी नाभी म्हणे त्वरे, परमात्मा स्वतः घेण्यासाठी आला. देवगरा आला, गोडे गोड जीव झाला. परमात्मा स्वतः आला. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू पचार पूप मोडकी जर्जर. आणि मग तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. तुकोबाराय जाताना विचार करतात की काय माझं भाग्य असेल, काय माझं संचित आहे. संचित दिसत नाही पण भोगावं लागतं महाराज. या न्यायाने काही कुणी राजा होतो, कुणी रंक होतो, कुणी नोकरी करतो, कुणी धंदा टाकतो. ज्याच्या प्रारब्धात ते असेल ते घडेल. तुम्ही सगळेजण उभे आहेत, आता तुमचं प्रारब्ध कसं असेल तसं घडेल. जे आपल्याला दिसत नाही पण घडतं. एखादा मोठा असतो पण त्याला काही ताळानी दारिद्र्य येतं, याचं प्रारब्ध आहे त्याचं. म्हणून भोग चांगला असावा. भोग, संचित, प्रारब्ध या सगळ्या गोष्टी महाराज या आयुष्यामध्ये घडत राहतात. आणि त्याप्रमाणे जीवाची जीवक्रमणा चालत राहते. त्याप्रमाणे मनुष्याला चालावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझं नक्की संचित चांगलं आहे. धन्य मी मानिना आपुले संचित, धन्य मी मानिना आपुले संचित. राहिले से प्रीत तुझे नामे, राहिली से प्रीत तुझे नामे, राहिली से प्रीत. धन्य मी मानिन आपुले संचित. शास्त्रामध्ये प्रमाण सांगितलंय. काही प्रत्यक्ष प्रमाणे, काही शब्द प्रमाणे, काही अनुमान प्रमाणे. तुकोबाराय माझं संचित चांगलं आहे हे कुठल्या प्रमाणात सांगतात? अनुमान प्रमाणात. अनुमान प्रमाणे शास्त्रामध्ये प्रमाण सांगितलं. अजून बरेच प्रमाण आहेत, आपल्याला घ्यायचं आहे तेवढं. अनुमान प्रमाण, अनुमान काढायचं. नक्कीच डोंगरावरती धूर निघतोय म्हणजे नक्कीच तिथं पाऊस पडतोय, नाही का? अग्नी लागलेला आहे. जिथं धूर निघतोय तिथं नक्कीच कुठेतरी पेटलेलं आहे, अग्नी लागला. आता मोठ्या शहरामध्ये, मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये सकाळच्या वेळेला गाड्या आवाज करत जर गेल्या तर माणसं गच्चीवरनं बघतात कुठे धूर लागलाय. जिथं धूर लागलाय तिथं नक्की आग लागलेली हे अनुमान काढता येतं. सगळी माणसं एकत्र आहेत, टाळ मृदुंगाचा आवाज आहे आणि बाहेरनं रोडवरती जाणाऱ्या माणसाला आवाज येतोय स्पीकरमधनं. म्हणजे त्याला काय वाटतं, येता जाता निश्चित मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे. अनुमान काढलं जातं. आणि ज्या वेळेस 200-400 लोक एका ठिकाणी एकत्र बसलेत, कुणी कुणाशी बोलत नाही, एकदम शांत, एकदम शांत, कुणी कुणाशी बोलत नाही, त्यावेळेस बाहेरच्या माणूस काय समजणार? अरे गावातला चांगल्यापैकी गेलेला दिसतोय बरं का. अनुमान काढलं जातं. अनुमान प्रमाण. एक आंधळा आणि एक डोळस दोघं पायी जात असताना त्या दोघांना एक गाव लागलं आणि त्या गावाच्या तो वेशीजवळ आले.
आंधळा माणूस त्या डोळस माणसाच्या खांद्यावरती हात ठेवू नये. आणि हा डोळस माणूस थांबला एकदम. आंधळा म्हणला काय झालं, का थांबला? म्हणले काय नाही. म्हणले थांबा जरा. म्हणले का? उद्याच्या भाजी करता 1-2 भोपळे घेतो म्हणले. आंधळा विचारतो, आंधळा अरे भोपळे कुठे आहेत? तो म्हणले हे काय, गावाच्या मध्यभागी आपण वेशीवर भोपळ्याचा वेल चढलाय गावाच्या. गावाच्या वेशीवर आंधळ्या माणसाला दिसत नाही, पण अनुमान काढतो आंधळा माणूस. अरे असं कसं जातो ते भोपळे घ्यायला? त्याला कोणीतरी राखणदार असेल. कंपाऊंड नाही, राखणदार नाही. भोपळे किती आहेत? 200-300 भोपळे लटकत आहेत म्हणले. आंधळ्या माणसाने फक्त विचारलं आणि त्या डोळसाने सांगितल्याप्रमाणे आंधळ्याने त्याचा अनुमान काढलं. आंधळा मनुष्य म्हणतो थांब, जाऊ नको. म्हणले का? अरे कडू आहेत म्हणले ते. आता आंधळ्याने खाल्लं का? नाही. त्याने चव बघितली का? गेला का? त्याला दिसतं का? नाही. मग कसं काढलं प्रमाण? अनुमान. हा डोळस माणूस जरा खवळला. आंधळच्या आंधळ म्हणे हा तुम्ही खाल्लं नाही काय नाही, तुम्हाला कसं कडू लागलं? जा बघ म्हणले. हा पळत गेला. त्याने त्या वेशीवरती असणारा एक भोपळा कवळा काढला, त्याची फोड कापली, तोंडात टाकल्याबरोबर थू म्हणून थुकला. अरे 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 खरंच कडू आहेत. म्हणले बाबा तुम्ही खाल्लं नाही हे कसं काय काढलं गणित? म्हणले गणित काढायला सोपं आहे म्हणे. जर चांगले भोपळे असते तर हे बाजारात विकायला गेले असते. चांगले भोपळे असते तर ह्याला कुणीतरी मालक राहिला असता. चांगले भोपळे असते तर ह्याला शेंड्रा मेंढराने खाऊ नये म्हणून याला कंपाऊंड केलं असतं. आणि चांगले भोपळे एवढ्या गावाच्या वस्तीमध्ये तुला एक भोपळ्याचं पालसुद्धा दिसलं नसतं म्हणे चांगले असते तर. एवढे 200-400 भोपळे कोण हात लावते त्याला? कडू आहेत म्हणून तसे राहिले. आंधळ्याने काढलेलं अनुमान आणि डोळसाने सांगितलं आणि आंधळ्याने अनुमान काढलं, याला म्हणायचं अनुमान प्रमाण. तसं तुकाराम महाराज या अभंगामध्ये विठ्ठला विठ्ठला याला म्हणायचं अनुमान प्रमाण. तुकोबारा या अभंगामध्ये अनुमान काढतात. धन्य मी मानीन आपुले संचित, माझं संचित चांगलं आहे. तुकोबारा अनुमान काढतात. गळ्यामध्ये माळ घातली, वारकरी झाले, अनुमान काढावं आपलं संचित चांगलं आहे. आपण काय होतो आणि काय झालो म्हणजे आपलं भाग्य चांगलं आहे. जे वारकरी झाले ते भाग्यवंत आहेत. पण जे इकडं आलेच नाहीत त्यांना त्यांचं जीवन कळत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणासारिखे नाही. संतांच्या संगतीची अनुभूती काय आहे हे कळणं फार अवघड आहे महाराज. म्हणून तुकोबाराय अनुमान प्रमाणाच्या न्यायाने सांगतात की माझं संचित किती चांगलं आहे. याचं कारण की माझं असणार भगवंताच्या विषयी प्रेम, भगवंताच्या विषयी असणारं नाम आणि त्या नामावरती निष्ठा आहे, त्या नामावरती असणारं एकरूप साधन. नामाने तत्वाने परमात्मा आपलासा केलेला आहे. नामाने देव आपलासा केल्यामुळे तुकोबाराय सांगतात की माझी प्रीत राहिली से प्रीत तुझे नामे. देवा तुझ्या नामाशी गाठ बांधली आणि म्हणून प्रीत म्हणजे प्रेम. भगवंतावरती प्रेम करणारी मंडळी आणि आजही वारकरी संप्रदाय हे देवावरती असणारी एकरूप निष्ठा प्रेम करणारी मंडळी.
ही मंडळी होऊन गेली महाराज. पूर्वीच्या काळामध्ये पंढरपुरामधली ही फडकरी मंडळी परंपराच्या मंडळी आहेत. 250-300 वर्षाच्या या परंपरा आहेत की हे परमात्म्याविषयी असणारं प्रेम, या ठिकाणी भगवंताच्या असणाऱ्या कृपादृष्टीने या परंपरा सगळ्या टिकून राहिल्या महाराज. याचं कारण की भगवंताविषयी असणारी प्रीती, देवाविषयी असणारं प्रेम. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज आपल्या श्री गुरु गहिनीनाथ महाराजांकडनं हे वर्म जाणून घेतलं. आणि निवृत्तीनाथांनी त्या विठ्ठल भक्तीचा असणारा आणि उपासना, नाम, साधना या प्रीतीशी एकरूप राहिले महाराज. गहिनीनाथ महाराज सांगतात, जनासी तारक विठ्ठलची एक, केलासे विवेक सनकादिक, ते रूप पंढरी ओळले से देखा, दैताच्या पैशा का तोडियल्या, उगवले बिंब अद्वैत स्वयंब, नाम हे सुलभ विठ्ठलराज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गहिनीराज मज सांगितले, गहिनीराज मज सांगितले. गुज विठ्ठल सहज, गहिनीराज मज सांगितले, ते रूप पंढरी ओळले से देखा, दैताच्या पैशाखा तोडियला. म्हणून तुकोबारायांनी या उपासनेमध्ये श्रीमन निवृत्तीनाथांपासून, आदिनाथापासून ही परंपरा आली से जा. खरे वारकरी पहिले कोण असतील तर भगवान शंकर, आदिनाथ आणि भगवान शंकरापासून ही असणारी वारकरी संप्रदायाची परंपरा पंढरपूरला भगवंत आले. सान्निध्य आहे. पहिले वारकरी वैष्णव कोण असेल? आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ, मच्छिंद्र तयाचा मुख्य, मच्छिंद्राने बोध गोरक्ष, गोरक्ष वळला गहिनी प्रसादे, ज्ञानदेवासार. लक्षात ठेवा. म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्व एक रूपाने आहे. एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरिसी करुणा ये, ते नाम सोपे रे रामकृष्ण, वाचेची सद्गदा जपादी. अशा मूळ तत्वाने स्वरूप असलेला हा परमार्थ. आणि वारकरी संप्रदायामध्ये प्रेमाला फार महत्त्व आहे. भगवंताचे विषय असणारं साधू संतांचं प्रेम. आणि तुकोबाराय या एकरूपनिष्ठेने भगवंतावरती निसीम प्रेम करतात. आणि अशा या भक्तीतून परमात्मा कित्येक वेळा तुकोबारायच्या घरी आले, तुकोबारायला देण्यासाठी आले. तुकाराम महाराजांनी कधी घेतलं नाही बरं का देवाकडनं. प्रत्यक्ष शिवाजी राजांनी नजराणा पाठवला तरी तुकाराम महाराजांनी स्वीकार केला. सोने चांदी आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. महाराजांनी, तुकाराम महाराजांनी खरंच घेतलं असतं ना देवाकडनं, मला वाटत नाही भारताला राष्ट्रपती पण करावं लागला असतं. काय मिळालं असतं महाराज तुकाराम महाराजांना. पण तुकाराम महाराजांनी एकच घेतलं, जन्मोजन्मांतरी तुझाची अंकिला,
करोनी विठ्ठला दास ठेवी, मला दुसरं काही नको देवा. मग काय पाहिजे? प्रेम देई पाठवणी, प्रेम देई पाठवणी. देई पाठवणी पांडुरंगा सेवा. देवा मला काही नको, मनसी काही मागा हेच देगा पण, मला दुसरं काही द्यायचं झालं तर एवढंच दे. काय मागितलं तुकाराम महाराज? सेवीन उचिष्ट लोळे नांगणी, वैष्णवांचे नाहनी होईन किडा. तुकाराम महाराज सांगतात, वैष्णवांच्या आंघोळीचं पाणी ज्या नाहनी घरात पडतं ना, त्या नाहनी घरातल्या किड्याच्या रूपाने जन्माला घाल, पण वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही. असे असणारे वैष्णववीर संत मंडळी आणि तुकोबाराय म्हणतात, त्यांचा सहवास मला लाभला. ते वैष्णववीर मंडळी, ते निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपतिकळा, या वैष्णवांची संगत तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी मला प्राप्त झाली. म्हणवणी केला वास नाही नाश तै ठाई, न करवे हालचाली निवारली चिंताही. तुका म्हणे निवेदनु आणि रजकणू लागता. संत संगती माझा अनुभव तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करतात. म्हणून या देवाची भेट घालून देणारे कोण आहेत? ते संत, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. आणि अशा प्रकारे या संतांची भेट झाली. श्री संत प्रल्हाद महाराजांचं दर्शन झालं, भेट झाली. ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन त्यांनी श्रवण केलं, ऐकलं प्रत्यक्ष भगवंताच्या मुखात. अशी मंडळी. आणि मग भगवान परमात्मा त्या संतांच्या मागे पुढे उभा राहतो, त्यांचा सांभाळ करतो. त्यांचं नुसतं नाव घेतलं
तरी अनंत जन्माचं सार्थक जातं. लक्षात. धन्य आजी डोळा स्वामी निवृत्ती देखी स्वामी निवृत्ती देखी धन्य आजी डोळा स्वामी निवृत्ती देखिला. कुशावर्ता करू स्नान घेऊ निवृत्ती दर्शन. दर्शनाचं समाधान आहे बरं का. प्रदक्षिणा ब्रह्मगिरी 84ची चुकली फेरी. गंगाद्वारी स्नान करता हरे पय पानवत प्रयथा. 80 तीन अक्षरे एका जनार्दनी स्मरे. नाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांचं असणारं वर्णन आणि त्या संतांच्या संगतीचा अनुभव, सेवेचा अनुभव काय आहे महाराज वर्णन करतात. म्हणून त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवायचं आहे म्हणजे आमचं भाग्य, आमचं प्रारब्ध केवळ संत संगतीतच फिटलं जातं. हा भोग आहे तो संपवायचा असेल तर संतांचे चरण पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायच्या पालखीत ज्ञानोबारायच्या पादुका, निवृत्तीनाथांच्या पादुका, तुकोबारायच्या पादुका, सोपानदेवाच्या पादुका, मुक्ताबाईच्या पादुका. पादुकाला महत्त्व आहे, चरण आहे आणि त्या चरणावरती आपल्यासारख्या सामान्य पापी अज्ञानी जीवानी कपाळ घासायचं म्हणजे आपला भोग, आपलं प्रारब्ध, आपलं अदृष्ट, आपलं नशीब हे त्या संतांच्या संगतीत पुसलं जातं. नाहीतर कुठेही गेलं तरी ते पुसलं जाणार नाही. ज्ञानोबाराय सांगतात, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण दुतले फिटोनी दी. काळा गोरा कुणी असो, एकदा त्याच्या कपाळावर लिहिलं की ते काही केल्या पुसत नाही. आणि पुसण्याची ताकद केवळ संतांचे रजक नाही. नामयाचे पाठी चाले केशवराय, लागावया रज चरणीचे. चरणाची माती नामदेवरायाच्या देवानी घ्यावी आणि आपल्या कपाळाला लावावी. एवढे संत रज महत्वाचे महाराज. म्हणून त्या संतांच्या संगतीमध्ये माझा सहवास झाला, मी त्यांच्या संगतीमध्ये राहिलो. महाराज सांगतात, धन्य झालो आत्ता. गुरु केल्यावर आता माळ घातली. महाराज गुरु करायचा आहे आणि मग वारकऱ्याकडे फडकऱ्यांकडे गुरु करायला येतात लोक. महाराज आता माळ घालायची म्हणजे आता म्हणजे आता. मागचं सगळं हाऊस मौस सगळी झाली, मजा मारून झाली, सगळं झालं आणि आता असू द्या. तरी वारकरी संप्रदायामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत गुरु करायचा अधिकार आहे. आता मागचं झालं ते झालं, गंगेला मिळालं म्हणजे आता इथून पुढे असं वागू नको. आता इथून पुढे नीट राहा, नीट वाग, नीट बोल, नीट चाल. आणि मग इथून पुढे जेवढं नामस्मरण घेशील ते सगळं भगवंताला प्रिय होईल, त्याचा लेखाजोखा होईल. आणि मग तुला पापाला पुण्याला झाडायचं हे तिथं वर कळेल. आता
आता गळ्यात माळ टाकली, गुरु केला, आता तुझा उद्धार निश्चित होईल. उद्धरिजे उद्धरिजे उद्धरिजे, गोपाळे गौरवे उद्धरिजे. म्हणून महाराज की या संतांचा सहवास मला प्राप्त झाला, धन्य झालो आता याची संदेह नाही. न पडे या बाही काळा हाती, आता मला काळाचं भय राहिलं नाही. आता भीती वाटत नाही. माळ घातल्यानंतर आतापर्यंत भीती वाटायची, आता माळ घातल्यावरती भीती संपली. अवघी चिंता वारली, आहे की नाही? झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले. आता भय नाही, आता ऐसे भय, आता भय राहिलं नाही. आता चिंता संपली, समूळ गेली. आता सद्गुरूच्या संतांच्या संगतीत आलो, आता धन्य झालो आता याची संदेह नाही. संदेह म्हणजे संशय. संशय म्हणजे महान असणारं पाप आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबा सांगतात, म्हणून संशयाहुनी थोर अनेक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर प्राण्यासी. आणि म्हणून मनुष्याने संशय विरहित अशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असा संत सहवासातला सहवास मला प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थाने माझं प्रारब्ध, माझं अदृष्ट, माझं नशीब आणि या ठिकाणी माझं प्रारब्ध संपलं, माझा भोग संपला आणि प्रत्यक्ष परमात्मा येण्यासाठी आला. हे केवढं भाग्य आहे. हे कुणामुळे घडलं? धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे या काही काळा हाती. म्हणजे कुणामुळे घडलं? त्यांच्यामुळे. कोण? जे ब्रह्म जाणते आणि ज्यांनी एकनिष्ठ उपासनेने भगवान परमात्म्याला आपलंसं केलं, ते साधुवर्य संत, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान, त्यांच्या संगतीमध्ये राहिलो. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज आदी वैष्णवाचा सहवास प्राप्त झाला आणि मग काय? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. मला ज्यांची संगत लागली आणि पंगत मिळाली ते संत विठोबा रघुमा. फुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामे. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे या बाही काळा हाती. या संतांचा सहवास आणि प्राप्त झाला महाराज.
असे संत वारकरी संप्रदायामध्ये थोर आणि वैशिष्ट्य अशा प्रकारचे संत होऊन गेले. सर्व मंडळी असणारे भगवंताचे दास्यानुरूप प्राप्ती वापाशी उपासना करणार, असं हे माझ्या वाट्यालाही सेवा आली. आणि या घराण्यामध्ये, बेलापूरकर घराण्यामध्ये पंढरीची वारी ही मूळ पुरुष शाहू महाराजांपासून सुरू झाली. संत शाहू महाराज हे सराफीचे व्यवसाय सराफीचा. पण तो एक पंढरपूरला आले, पांडुरंगाचं दर्शन घडलं आणि गुरु कुठला करावं हे पांडुरंगाने सांगावं, स्वतः देवाने सांगितलं आणि गुरु केला. त्यावेळेस सखाराम महाराज अंमळनेरहून चालत यायचे रावळामध्ये. पांडुरंगाने स्वप्नामध्ये सांगितलं, गुरु करायचा आहे यांना कर. सखाराम महाराज हत्ती दरवाजाला भजन करायचे. महाराजांच्या दर्शनाला गेले, तिथं दर्शन केलं आणि सांगितलं, महाराज पांडुरंगाने सांगितलंय तुम्हाला गुरु करायचं आहे. सखाराम महाराज म्हणले, तुला आज्ञा झाली पण देवाची आज्ञा मला नाही झाली की शिष्य कर म्हणून. त्याच रात्री पांडुरंग परमात्म्याने सखाराम महाराजांना दृष्टांत दिला आणि पहिले शिष्य अंमळनेरकरांचे कोण झाले तर बेलापूरकर. रावळामध्ये देवळामध्ये पूर्वी उतरायच्या ओऱ्या होत्या आमच्या. एका ओरीत अंमळनेरकर, चोपडेकर आणि बेलापूरकर अशी पूर्वी मठं नव्हते. परंतु वारीला आल्यानंतर या ठिकाणी रावळातच मुक्काम करायचा. शाहू महाराज, राम महाराज आणि भानदास महाराजांनी निवृत्तीनाथाचा मठ बांधला. अशी ही मंडळी सखाराम महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला. आणि एवढंच नाही, दोघं गुरु शिष्य दर्शनाला देवाचे आले. तू आता माझा पहिला शिष्य झाला म्हणे. आणि पांडुरंगाच्या गळ्यातला हार तुळशीचा महाराजांच्या गळ्यात टाकला आणि त्या हारातनं पंचधातूची मूर्ती हातावर आली. ती आमच्या गावी बेलापूरला आहे. पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती ही हातावरती आली पंचधातूची. जशी अंमळनेरकरांना मूर्ती आहे दिलेली आहे, ती सुद्धा शाळीग्राम दगडाची आणि पाठीमागं चक्र आहे, तसं आम्हाला पंचधातूची आहे. आणि दर महिन्याची वारी सुरू झाली बेलापूरकर. बेलापूर ते पंढरपूर दर महिना चालत 8 दिवस लागतात, 250 किलोमीटरचा प्रवास. आणि पंढरपूरला यायचं कारण म्हणजे अशा प्रकारे भगवान परमात्म्यांनी दिलेला आदेश आणि सद्गुरूंनी सांगितल्यानंतर मग वारी सुरू झाली. गुरुमंत्राचं अनुष्ठान झालं. आणि शाहू महाराजांच्या संगतीत एक घोडा होता, त्याचं नाव होतं लाडक्या. त्याच्या पाठीवर देवाची पिशवी असायची. कालांतराने हा घोडा पुढे शाहू महाराज बेलापूरला गेले. त्याच्यानंतर राम महाराज आले गादीवर, दुसरे महाराज. त्यांचं नाव राम महाराजच आणि आमच्या वडिलांचंही नाव राम महाराज, पण दुसरे राम महाराज. त्यांची बेलापूरला प्रवरेच्या वाळवंटात समाधी आहे. जशी भानदास महाराजांची समाधी आहे तशी. दुसरे राम महाराजांनी बेलापूरचं मंदिर बांधलं आणि त्या मूर्तीसाठी गाभारा तयार केला, लाकडी मंदिर. जसं पांडुरंगाचं रावळातलं मंदिर आहे तसं पंढरपूर बेलापूरला लाकडी मंदिर उभा केलं आणि गाभारा झाला. आणि गाभारा मोठा झाला आणि मूर्ती मात्र अंगठे एवढी. राम महाराजांना
वाटलं की मूर्ती लोकांना दिसणारच नाही. गाभारा मोठा झाला आणि मूर्ती छोटी, कारण अंगठे एवढी. म्हणले दुसरी मूर्ती बसू पाठीमाग. त्याच रात्री स्वप्नात दृष्टांत दिला भगवंतानी, जे माझं स्वरूप तुझ्याकडे आलंय त्याच स्वरूपाची उपासना कर. जगाला दाखवण्यासाठी माझं दुसरं स्वरूप बसवायचं नाही. या न्याय आज्ञेने आणि भगवंताची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली राम महाराजांनी. बेलापूरचा मठ बांधला राम महाराजांनी. आणि घोडा त्यांच्याबरोबरच पायीवारी करायचा. बेलापूर ते पंढरपूर येत असताना घोडा एकादशी करायचा 4 पायाचा. कोण? घोडा. किती पायाचा? एकादशी करायचा. आता माणसंही एकादशी करत नाही. आणि त्या घोडा पंढरपुरात आला. राम महाराजांनी जागा घेतली. गोविंदपुरातला पहिला वाडा आमचा. गोविंदपुरात त्रिकोणी माडीच्या शेजारी तिथं पहिला वाडा. तिथं महाराज वास्तव्याला राहिले. आणि पंढरपुरात एक प्रसंग असा झाला की एकादशा 2 दाखवल्या आणि काही पंचांगामध्ये 1च दाखवली. ब्रह्मघोटाळा झाला. त्यावेळेस भानदास महाराजांचं मला ह्या चरित्रात उल्लेख सापडला. त्यावेळेस बडवे मंडळी, उत्पात मंडळी, सर्व फडकरी मंडळी महाराजांकडे आली. महाराज म्हणले, आपली एकादशी कुठली? काही पंचांगात 2 दाखवल्या आहेत, काही पंचांगात 1च दाखवली. आणि हा सगळ्या ब्रह्मघोटाळ्यामुळे पंचायत झाली, एकादशी कुठली आप. त्यावेळेस महाराज म्हणले, मला काय विचारता? म्हणले, माझा लाडक्या सांगले एकादशी कधी. लाडक्या म्हणजे घोडा. पहिल्या एकादशीला त्याच्या पुढे शेंगदाण्याची पाटी आणि एक हरभऱ्याची पाटी तयार केली. आणि पहिल्या एकादशीला त्या घोड्यापुढे शेंगदाणे ठेवले, पण त्याचा वास त्या घोड्याने घेतला नाही. आणि दुसरी पाटी हरभऱ्याची सरकवल्यावर हरभरे मटामटा खाल्ले. महाराज म्हणले, आज तर काही एकादशी, उद्या बघू म्हणले. पुन्हा दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी आली आणि त्या घोड्यापुढे हरभऱ्याची पाटी ठेवली. त्यांनी वास घेतला नाही आणि शेंगदाणे खाल्ले. महाराज म्हणले, आज आपली इथून पुढे एकादशी दुसरी. ही एकादशी झाली. म्हणजे जो घोडा होता त्यांनी एकादशी सांगावी असं येरझार करून घोडासुद्धा एकादशी करायला लागला. रामभाऊ महाराज गेले आणि त्याच्यानंतर आले संत भानुदास महाराज, की ज्यांची महाद्वाराच्या समोर समाधी आहे. भानदास महाराजांचं गंगागीर महाराजांवरती नितांत प्रेम. त्यावेळेचे संत मंडळी, गंगागीर महाराज म्हणजे सरला बेट. भानदास महाराजांचं भाऊसाहेब महाराज देवकराचं नितांत प्रेम. भानदास महाराजांच्या संगतीत वास्कर महाराज, आजरेकर महाराज, ही सर्व संत मंडळी, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी प्रेम एकमेकाचं असणारं. आणि त्या काळामध्ये या तिघांचा गाथा प्रकाशित झाला, वास्कर, देहूकर आणि बेलापूरकर. याच्या प्रती आज आहेत काही लोकांकडे, माझ्याकडे पण आहेत. काही मुंबईला छापल्या गेल्या आणि अक्षर तोडलेलं नाही, गाथा गाथा अखंड. भानदास महाराज म्हणजे भानदास महाराजांनी हा मठ बांधला निवृत्तीनाथाचा. याचं कारण की निवृत्तीनाथांचा साक्षात्कार भानदास महाराजांना. मला पंढरपूरला येऊन निवृत्तीनाथांच्या पादुका महाराजांनी डोक्यावर घेतल्या आणि त्र्यंबकवरनं पालखी निघाली. मुक्काम कुठे करायचा? 5-6 हजार वारकरी. त्या काळात खाऊ कुणी घालत नव्हतं, लवकर पाणी देत नव्हतं, अशी अवस्था होती. मग कुठे थांबायचं? महाराज म्हणले, लाडक्याला पुढे उभा करा, लाडका जिथं बसेल तिथं मुक्काम. 28 किलोमीटर लाडका घोडा बसला नाही आणि 28 किलोमीटरला सातपूरला घोडा बसला. घोडा बसत नाही
आणि बसला तर तो कायमचा उपयोगात राहत नाही. पण घोडा तो नव्हता, तो संत महात्मा होता, तो वैष्णव होता. घोड्याने फक्त नामनिर्देश दाखवला, बसला आणि उठला. महाराज म्हणले आज इथं मुक्काम. असे मुक्काम 8 दिवसात बेलापूरला घोडानी पालखी बेलापूरला आणली आणि बेलापूर ते पंढरपूर पालखी प्रतिवर्षी आजही 250 वर्ष 185 वर्ष आजही पालखी येते. हे त्या काळापासून सुरुवात. बेलापूरला पालखी मुक्कामाला येते आमच्या घरी आणि बेलापुरातून आमचा विना निघतो. बेलापूरकरांचा विना त्र्यंबकवरून नाही, बेलापुरातून निघतो. कारण त्याच्या आधी 2 पिढ्या पायीवारी आहे. असे भानुदास महाराज की ज्यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी उपासना केली आणि पुन्हा काला झाल्यावर परत त्र्यंबकला पोचवायची, अशी ही परंपरा भानुदास महाराज आणि त्यांच्या संगतीमध्ये प्रत्यक्ष पंढरीनाथ परमात्मा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. त्याच्यानंतर भागवत महाराज आले. ही जाज्वल्य कीर्ती होती त्या काळात. भागवत महाराजांनी बरं का, आशुतोष महाराज, नेवासा या क्षेत्रामध्ये हिंदू मुस्लिमांचा वाद झाला आणि त्या ज्ञानोबारायांनी ज्या समाधीला खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली तिथं संपूर्ण पांढरा रंग दिला गेला. वाद झाला. हे देवस्थान ते म्हणाले आमचं आणि हे म्हणाले हिंदू म्हणाले आमचं. मोठी दंगल झाली. आता हा न्यायनिवाडा करायचा कोर्टात गेला. 40 ते 45ची घटना आहे बरं का. हा वाद कोर्टात गेला. कोर्टात गेल्यानंतर हिंदूंना विचारलं की तुमच्या बाबतीत तुम्ही म्हणताय हे खरं कसं, की हे तुमचं देवस्थान आहे, पुरावा आहे का. आता पुरावा काय द्यायचा. त्यावेळेस भागवत महाराजांची कीर्ती मोठी होती नगर जिल्ह्यात. आणि मग हिंदूंनी सांगितलं की पुरावा आहे म्हणे. म्हणजे कोण, संत भागवत महाराज बेलापूरकर यांना नोटीस पाठवा. कोर्टाने नोटीस पाठवली आणि सर्कल हिंदू समाज सगळे आले. त्यात सर्व मंडळी महाराजांकडे आले. महाराज आता तुम्हीच न्याय निवाडा करा. महाराज कोर्टात गेले. संपूर्ण पोशाखासह कोर्टात उभे राहिले आणि भागवत महाराजांनी सांगितलं की या ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाजवळ माझ्या 3 पिढ्या आधी, माझ्या आधीच्या 3 पिढ्यापासून आम्ही पैठणची वारी करतो. ही खाली विहीर आहे आणि इथं महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाला आम्ही नैवेद्य दाखवतो. इथं आमचा 3 दिवस मुक्काम असतो. फाल्गुन वद्य एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी. आणि त्रयोदशी केदार बाबा कराडकर आमचे वारकरी त्या वारीत विना घेऊन चालायचे आणि त्यांची समाधी तिथे नेवास्याला आज माऊलीच्या मंदिराच्या शेजारी. आणि मग आम्ही त्या महादेवाला नैवेद्य दाखवतो म्हणून सदर हे देवस्थान आमच्या 3 पिढ्या आधीपासून हे आमचंच आहे आणि आताही आमचंच आहे. ही साक्ष कोर्टात ही पेपरला आऊट झाली, लेखी झाली आणि ते देवस्थान नेवास्याचं आपल्या हिंदूंच्या ताब्यात आलं. याचे पुरावे माझ्याकडे आजही आहे बघायला. वारकरी संप्रदाय धर्मस्थापना जरी संतांनी केली तरी पुढे टिकवायचं फार मोठं आज कलियुगामध्ये फार मोठे अडचण निर्माण झाली. म्हणून तो आपल्या सकळ संत विचारामध्ये जे आहेत आणि त्यामुळे त्याची स्थापना टिकून राहते. पुढे भागवत महाराजांचं जाज्वल्य काम होतं.
एका प्रेताला भागवत महाराजांनी पंढरपूरला आणलं होतं, प्रेताला. आणि ते प्रेत पिवळ्या रंगाच्या जांबामध्ये बसवलं होतं आणि ते प्रेत काळं पडलं, ते पिशाच्च, ते भूत, आणि त्याला त्या जांबामध्ये बसून आणलं महाराजांनी, कंबरेला बांधलं आपल्या, कुणाच्या हातात दिलं नाही. आणि दिंडीमध्ये पायीवारीत त्याला पायी प्रवास घडला महाराजांच्या संगतीत. आणि त्या प्रेताला एकादशीला फड दिंडीच्या प्रदक्षिणेत ते चंद्रभागेत फेकलं, मोठा आवाज झाला आणि त्यातनं शब्द बाहेर पडले, महाराज मुक्त झालो, मुक्त झालो. ही वारकरी संप्रदायाचा असणारा या परंपरा आहेत की या जाज्वल आहेत, या उपासना जाज्वल आहेत. आणि म्हणून भागवत महाराजांत भारत महाराज, कृष्ण महाराज, माझे आजोबा आणि रामचंद्र महाराज माझे वडील तुम्ही पाहिलेलेच आहे. आणि माझी 9वी पिढी आज या परंपरेत वर्षातील 6 महिने आज पायीवारी करणारं घराणं, वर्षातील 6 महिने. आता त्र्यंबकेश्वर जाऊन आलो 1 महिना, आता पैठणला 1 महिना निघायचं, पैठण करून आलं की अंमळनेरला निघायचं गुरुची वारी करायला, अंमळनेरची वारी करून यायचं की पुन्हा आषाढीला जायचं, आषाढीला यायचं आणि परत जायचं. 6 महिने पायीवारी आजही 250 वर्षापासून ही घराण्याची चालू आहे. हे केवळ फक्त भगवंताच्या आणि कृपेशिवाय होऊ शकत नाही, परंपरेशिवाय ही ठेवा घडत नाही. आणि अजून मोठा इतिहास आहे भागवत महाराजांचं, भानदास महाराजांचं, भाऊसाहेब महाराज, ही प्रेमाची मंडळी होती सगळी. आणि अजूनही भरपूर चरित्र आहे, पण आपल्याला वेळ नाही सांगायला, आपल्याला थोडक्यामध्ये वेळेत सेवा संपवायची. अशा संतांचा सहवास प्राप्त झाला आणि या संतांचं दर्शन घडलं, भगवंताचं दर्शन घडलं. तुकोबाराय म्हणतात की या संतांमुळे माझं जीवन कृतार्थ झालं. त्यांच्या पंगतीत बसलो, ब्रह्मरस करू भोजन पंगती आणि संतांचे संगती सर्व काळ. ब्रह्मरस म्हणजे ज्ञानामृताचा रस सेवन केला, ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणयात या दावे, तरी संता या बजावे सरस्वेची. आणि त्या ज्ञानाने, त्या संत मार्गदर्शनाने त्यांच्या संगतीत बसलो. पोट भरलं, उठून जावं पण अजून खावंसच वाटलं. तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. धन्य झालो आता याची संधी नाही, न पडे या बाही काळा हाती. बडवे घराण्याने माझ्या वाट्याला सेवा दिली, हे माझं फोटो मान मोठं भाग्य आहे, धन्य आहे. आणि ती धन्यता मला प्राप्त झाली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम तुकाराम तुकाराम
झालो आता याची
पडे या बाई काळा हात न पडे या बाई काळा हात धन्य झालो आता याची संध्या नाही झालो आता याची संध्या विठ्ठल जय जय कादा शुभाशुभ कर्मे तुका मरी दिले उच्चिष्टाचे भोजन आता स्वामी सुखे जरा करा गोपाळा पौरविले मन मन झाले निश्चय येथून कुंडाळ आला परीस निद्रा करावी त्याने रघुमाया पण घेऊन हाती आलो आळविळा रघुमाया पण समवेत बोबडी उत्तरे पांडुरंगा माया पण समय तुकाराम 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 तुकाराम